नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कृष्णा सांगते की राघवने मला मारायला गुंड पाठवले होते आणि ती खाली बसून मोठमोठ्याने रडत असते आणि म्हणते यांच्या घरातला माणूस चुकला आणि ही फडफड आपल्यावरच फडफडते. तर मधू मनात विचार करते, हिला असं वाटतंय की ते गुंड राघवने पाठवले होते, पण तिला राघववर संशय का आला? एनिवेज चांगलेच आहे ना, ते गुंड शकुंतलाजींनी पाठवले होते हे कोणालाच कळणार नाही. मी सुटले. तर रेश्मा विचारते, राघव भाऊजी तुम्ही पाठवले होते का गुंड? तर राघव म्हणतो, ते गुंड मी नाही पाठवले. तर कृष्णा म्हणते, सपशेल खोटं बोलतो हा माणूस. तर राघव काकूला सांगतो की ते गुंड माझे नव्हते, हे मी तिला केव्हापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ती माझं काही ऐकतच नाहीये. तर काकू विचारते, ते गुंड तुझे नव्हते म्हणजे? तर राघव म्हणतो, म्हणजे मी तेथे माझे काही गुंड पाठवले होते, पण ते तेथे पोचलेच नाहीत. तर कृष्णा लगेच मोठमोठ्याने रडायला चालू करते आणि म्हणते, ए फडफड बघ, आपण इथे याच्या मदरला हेल्प करायला आलो आणि हा आपल्याच जीवावर उठलाय. तर कृष्णा म्हणते, आपण इथे राहणार नाही असं म्हणून ती तेथून जायला लागते. तर मधू मनात विचार करते, फायनली ही कृष्णा घर सोडून जातीये. आता राघव फक्त माझा होणार, त्यामुळे ती खूप खुश असते. तर चालत असताना मावशी तिला म्हणते, कृष्णे आपण खरंच हे घर सोडून जातोय का? तर कृष्णा म्हणते, नाही मावशी, पण आत्ता जर आपण हे नाटक नाही केलं तर सगळ्यांना आपण सिंधू आहे असा संशय येईल. कृष्णा घराबाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात तेथे राजश्री येऊन तिला सिंधू असा आवाज देते. तर राजश्री तिला जवळ बोलावून म्हणते, तू मला सोडून जाणार होतीस ना? तर कृष्णा हो म्हणते. तर राजश्री विचारते, का, काय झालंय? तर कृष्णा काहीतरी सांगायला जाते. तर तेवढ्यात राजश्री म्हणते, मला सगळं समजलंय, तुला गुंडी कमाल खायचा होता आणि हा नाही म्हणाला हो ना? तुमच्या दोघांची भांडणं कशासाठी होतात ते मला चांगलंच माहितीये. आणि ती कृष्णाला म्हणते, सिंधू अगं संसार म्हटला की नवरा बायकोची भांडणं होणारच, पण त्यासाठी कोणी घर सोडून जातं का ग? राघवला पण ती तिच्या शेजारी बसवते आणि म्हणते, का त्रास देतोयस तू माझ्या सिंधूला? आणि राघवला ती तिची माफी मागायला लावते. तर राघव सॉरी म्हणतो. तर राजश्री कृष्णाला म्हणते, झालं ना आता तुझ्या मनासारखं, आता खुश? आता तू हे घर सोडून कधीच जाणार नाहीस. आणि सिंधू, माझा राघव थोडासा रागीट आहे, थोडासा आगाऊ आहे, पण त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आणि फक्त त्याचंच नाही तर माझं सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि मी सुद्धा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि तू माझ्याजवळ असलीस की मला दुसरं काही नको असतं. प्लीज मला सोडून नको जाऊस. मला शब्द दे, तू मला सोडून कधीच जाणार नाहीस. तर कृष्णा म्हणते, प्रॉमिस, आपण तुला सोडून कधीच जाणार नाही. पण आता तू पण आपल्याला एक प्रॉमिस कर. तर राजश्री म्हणते, तू म्हणशील ते करेल मी. तर कृष्णा म्हणते, तू आत्ता आत जाऊन आराम करणार. त्यानंतर कृष्णा राजश्री जवळच बसलेली असते. तर राघव त्या दोघींना एकत्र पाहून त्याला खूप आनंद होतो. त्यानंतर कृष्णा तिच्या रूममध्ये असताना राघव तेथे जातो. तर कृष्णा त्याला म्हणते, तू एक नंबरचा लुक्का आहेस. तर राघव म्हणतो, तू सतत काय मला नावं ठेवत असतेस ग? कधी स्वतःला आरशात बघितलंस का? एक नंबरची रडूबाई आहेस तू. थोडं काही बोललं की लगेच लागली भोकाड पसरायला आणि तिची ॲक्टिंग करायला लागतो. तर कृष्णा म्हणते, ए लंबू, आपण इतकं वाईट नाही रडत. तर राघव म्हणतो, रडताना कधी तू स्वतःला आरशात बघितलंस का? त्या दोघांचे असेच भांडण चालू असतात. त्यावेळी तेथे रुक्मिणी काकू येते आणि म्हणते, काय तमाशा चालू आहे? किती मोठ्याने बोलताय तुम्ही? तरी पण त्या दोघांचे भांडण तसेच चालू असतात. तर रुक्मिणी काकू त्यांच्यावर ओरडते आणि त्यांना गप्प बसायला सांगते. त्यानंतर रुक्मिणी काकू त्या दोघांना घेऊन हॉलमध्ये बसलेली असते. तर ते दोघे एकदम गप्प बसलेले असतात. तर रुक्मिणी काकू म्हणते, तुम्ही दोघे आता बोलणार आहात का? तर ते दोघे एकाच टायमिंगला बोलायला चालू करतात. तर रुक्मिणी काकू म्हणते, एका वेळी एकानेच बोला ना, काय लहान मुलांसारखं भांडताय? तर कृष्णा म्हणते, हा आहे ना, हा प्रत्येक वेळी खाजवून खरूज काढल्यासारखं आपल्याशी भांडत असतो. तर रुक्मिणी काकू म्हणते, शी काय भाषा आहे हिची? तर राघव म्हणतो, दिवसभर ही अशीच मिनिंगलेस बडबड करत असते. तर कृष्णा राघवला म्हणते, गाढवाला गुळाची चव काय? तर राघव म्हणतो, तू परत मला गाढव बोलतेस. तर कृष्णा म्हणते, आपण सांगितलं ना, आपण गाढवाला तुझी उपमा दिली. तर रुक्मिणी काकू कृष्णाला म्हणते, तुझा हा आगाऊपणा मी फक्त राजश्रीमुळे सहन करतीये. तर कृष्णा म्हणते, आपण सुद्धा तुझा हा आरडाओरडा सहन करतो ना, ते फक्त याच्या मदरसाठी करतोय. तर रुक्मिणी काकू म्हणते, तुमचे जे काही भांडणं असतील ना, ते आत्ता माझ्यासमोर मिटवा. तर कृष्णा म्हणते, तू याला सांग, हा सतत आपल्यामध्ये सिंधू बिंदूला हुडकत असतो. आपण काही सिंधू बिंदू नाहीये. आणि राघवला म्हणते, काय
झालं का क्लिअर का अजूनही तुझ्या टाळक्यात तातात थैया होतंय? तर राघव म्हणतो हे अति होतंय, तू सतत माझा अपमान करत असते. म्हणजे हिने हवा तेवढा माझा अपमान करायचा आणि मी हिला एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. त्या दोघांचे तसेच भांडण चालू असतात तर रुक्मिणी काकू म्हणते यावर मला एकच उपाय दिसतो. तुम्ही दोघांनी एकमेकांना 3 अटी घालायच्या आणि त्या 3 अटी तुम्हाला पाळाव्याच लागतील. तुम्हाला मान्य आहे का? तर ते दोघे हो मान्य आहे असं म्हणतात. तर राघव त्याच्या 3 अटी कृष्णाला सांगतो. पहिली असते हिने मला त्रास द्यायचा नाही. दुसरी अट, तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर माझ्याशी बोलू नकोस, परंतु आईची नीट काळजी घ्यायची. आणि तिसरी अट, हिने घर सोडून जायचं नाही आणि सतत मी घर सोडून जाणार, मी घर सोडून जाणार अशी धमकी द्यायची नाही. तर कृष्णा मनात विचार करते, बरं झालं राघवने ही अट घातली, हे चांगलंच केलं. आता मला हे सारखं सारखं नाटक करावं लागणार नाही. त्यानंतर कृष्णा तिच्या 3 अटी सांगत असते. तर तिची पहिली अट असते, या लंबूला जर मला काही सांगायचं असेल तर सॉरी किंवा प्लीज म्हणावं लागेल. दुसरी अट, जेव्हा सकाळी सकाळी हा माझ्याकडे येईल तेव्हा याच्या मडक्याने स्माईल करून मला गुड मॉर्निंग असं म्हणावं लागेल. आणि तिसरी अट असते, याच्या लांब सडक नाकावर जो राग आहे ना तो त्याने कपाटात लॉक करून ठेवायचा. आपल्या अटी मान्य आहेत का बोला? तर राघव म्हणतो मान्य आहे. तर रुक्मिणी काकू म्हणते आता एकमेकांशी अजिबात भांडायचं नाही आणि आता जर भांडताना दिसला तर गाठ माझ्याशी आहे. दुसऱ्या दिवशी राघव सकाळी तिच्या जवळून काही न बोलता जात असतो. तर कृष्णा म्हणते मला वाटलं होतं पोलीसवाल्याची मेमरी एकदम शार्प असते, पण तसं काही नाही वाटतं. तुझी फुल टाईम मेमरी गेलीये. तर राघव म्हणतो मला आत्ता तुझ्यासोबत वाद घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तर कृष्णा म्हणते मला सुद्धा नाहीये, पण आपण काल त्या फडफड घारीसमोर बसून अटी मान्य केले ना, आणि तुला आठवत नसेल तर मी परत एकदा त्या घारीला फडफड करायला सांगू का? तर राघव तिला गुड मॉर्निंग असं हसत हसत म्हणतो. तर कृष्णा म्हणते गुड मॉर्निंग लंबू. त्यानंतर कृष्णा थोडीशी तिची बडबड करत असते. तर थोड्या वेळाने राघव म्हणतो कृष्णा मी जाऊ का? तर कृष्णा म्हणते नाही नको जाऊ. तर राघव म्हणतो प्लीज कृष्णा मी जाऊ का? तर कृष्णा म्हणते जा. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कृष्णा मधूला म्हणत असते मला खरंच वाटलं की तू मला फ्रेंड मानते, म्हणून आपण इथे आलो होतो तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन. तर मधू म्हणते गिफ्ट? तर कृष्णा तिला तो व्हिडिओ दाखवते. त्यात मधू मोबाईलवर कोणाला तरी सांगत असते की आमच्या झटापटीमध्ये सिंधू दरीतून खाली पडली होती. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.